ओम शांती. आज दिनांक 3/9/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपसामध्ये एक दोघांना बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा इशारा देत जा. सावधान प्रगती करत राहा. प्रश्न: बाप समान ज्ञान संपन्न बनणाऱ्या मुलांच्या जीवनाची मुख्य लक्षणं कोणती आहेत? उत्तर: ते नेहमी आनंदी राहतील. ते कोणत्याही गोष्टीमध्ये रडणार नाहीत, म्हणजे नाराज होणार नाही. काही झाले तरीही हे नवीन काहीच नाही. असे जे आत्ता ज्ञानसंपन्न बनतात, म्हणजे कधीच रडत नाही. ते कधीच कोणत्याही गोष्टीमुळे अशांत होत नाही. त्यांना स्वर्गाची बादशाही मिळते. जे नेहमीच रडत राहतात, ते आपले उच्चपद गमावून बसतात. गीत: तुम्हें पाके हमने जहाँ पा लिया. ओम शांती. गोड गोड मुलांनी आपलेच गायन केले. गीत ऐकले. मुलं जाणतात, आम्ही बेहद बाबांच्या समोर बसलो आहोत. तर मुलं म्हणतात, बाबा, आपल्याकडून जी विश्वाची बादशाही मिळाली होती, तीच परत एकदा मिळवत आहोत. सतयुगामध्ये गायन करत नाही. हे संगम युगावरतीच तुम्ही गायन करू शकता. घरामध्ये बसून किंवा नोकरी करत तुम्ही जाणू शकता, आम्ही बेहदच्या बाबांपासून बेहदचा वारसा घेत आहोत. सेवा केंद्रावरती पण सावधानी मिळते की बाबांना आठवण करा, बाबांची आठवण करा आणि विश्वाचे मालक बनत आहात हे आठवणीत ठेवा. ही कोणती नवीन गोष्ट नाही. आम्ही कल्पकल्प बाबांपासून विश्वाची बादशाही घेत आलेलो आहोत. नवीन कोणी असतील तर समजतील, हे यांना म्हणजेच ब्रह्माला शिवबाबा म्हणतात. आता तर निराकार आत्म्याचे पिता आहेत. आत्मा निराकार आहे, तर परमात्मा पिता पण निराकार आहे. आत्म्याला निराकार तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा जोपर्यंत साकार रूप घेतले नाही. तर मुलांनी जाणले आहे, आम्ही बेहदच्या बाबांकडून हे ज्ञान ऐकत आहोत. आत्मिक शिक्षक एक दोघांना सावधानी देण्यासाठी शिकवत आहेत. प्रथम ही आत्मिक सावधानी मिळते. बेहदच्या बाबांची सर्व आठवण करतात आणि इशारा देतात, बाबांच्या आठवणीमध्ये राहा आणि कुठे बुद्धी जायला नको. म्हणून म्हटले जाते, आत्माभिमानी भव आणि पित्याची आठवण करा. ते पतित पावन पिता आहेत. आता ते समोर बसून म्हणतात, माझी आठवण करा. खूप सहज युक्ती आहे. मनमना भव अक्षर पण आहे, परंतु जेव्हा कोणी समजतील, आठवणीची यात्रा शिकवणारे एकच शिवबाबा आहेत. त्यामुळे मुलं जाणतात, आम्ही आत्मिक यात्रेवरती आहोत. ती शारीरिक यात्रा आहे. आता आम्ही शारीरिक यात्री नाही, आम्ही आत्मिक यात्री आहोत. या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. दुसरा कोणता उपाय नाही. जे तुम्ही विकर्माजीत बनाल. एक आहे विकर्माजीत सवंत, दुसरे आहे विकर्म सवंत. परत विकर्म सुरू होतात. रावण राज्य सुरू झाले आणि विकर्म सुरू झाले. आता तुम्ही विकर्माजीत बनण्याचा पुरुषार्थ करतात. तेथे कोणतेही विकार नसतात. तेथे रावणच नसतो. हे दुनियेमध्ये कोणी जाणत नाही. तुम्ही बाबांद्वारे सर्व काही जाणले आहे. बाबांना ज्ञान संपन्न म्हटले जाते. तर मुलांनाच ज्ञान देतील ना. ईश्वरीय पित्याचे नाव पण पाहिजे. ते नावारूपापेक्षा वेगळे थोडेच आहेत. पूजा करतात त्यांचे नाव शिव आहे. ते पतित पावन शिव आहेत. आत्माच आठवण करते. त्या परमपिता परमात्म्याची महिमा करतात. ते सुख शांतीचे सागर आहेत. बाबा तर जरूर मुलांनाच वारसा देतील आणि म्हणत राहतील, बाबा तर मुलांनाच वारसा देतील. हे जे होऊन जातात त्यांचे स्मृतीस्थळ बनवतात. एकच बाबा आहेत ज्यांचे गायन होते आणि पूजा पण होते. जरूर ते शरीराद्वारे कर्तव्य करतात, तेव्हा तर त्यांचे गायन आहे. सदा पवित्र आहेत. बाबा कधीच पुजारी बनत नाही. ते सदैव पूज्य आहेत. बाबा म्हणतात, मी कधी पुजारी बनत नाही. मी पूजेला जातो. पुजारी लोक माझी पूजा करतात. सतयुगामध्ये तर माझी पूजा करत नाही. भक्तिमार्गामध्ये मज पतित पावन पित्याची आठवण करतात. प्रथम व्यभिचारी भक्ती एकाची होती, परत व्यभिचारी अनेकांची भक्ती होते. ब्रह्मा सरस्वतीला पण बाबा विश्वाचे मालक बनवतात. भक्तीचा खूप विस्तार आहे, बीजाचा काही विस्तार नाही. बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा, बस. जसे झाडाचा विस्तार असतो
तसेच भक्तीचा पण विस्तार आहे. ज्ञान बीज आहे. जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळते तर सद्गती होते. तुम्हाला काही त्रास होत नाही. ज्ञान आणि भक्ती आहे ना, सतयुग त्रेतामध्ये भक्तीचे झाड नसते. अर्धा कल्प भक्तीचे झाड चालते. सर्व धर्माचे आपापले रीती रिवाज आहेत. भक्तीचा तर खूप विस्तार आहे. ज्ञानासाठी तर बस मनमना भव आहे. अल्लाहची आठवण करा. बाबांची आठवण कराल तर जरूर वारशाची आठवण येईल. वारशाचा विस्तार होतो ना, ती हदची मिळकत आहे. येथे तुम्हाला बेहदच्या मिळकतीची आठवण येते. बेहदचे बाबा येऊन बेहदचा वारसा भारतवासियांसाठी देतात. त्यांच्या जन्मांचे गायन पण येथेच केले जाते. ही पण या नियोजित नाटकामध्ये नोंद आहे. जसे भगवान उच्च ते उच्च आहेत, तसेच भारतखंड पण उच्च ते उच्च आहे. जेथे बेहदचे पिता येऊन संपूर्ण दुनियेची सद्गती करतात, तर हे सर्वात मोठे तीर्थ झाले ना. असे म्हणतात, हे ईश्वरीय पिता आम्हाला आपल्या घरी घेऊन चला. भारताशी सर्वांचे प्रेम आहे ना. बाबा पण भारतामध्ये येतात. आता तुम्ही कष्ट करत आहात. गोपी वल्लभांचे गोपी तुम्ही आहात. सतयुगामध्ये गोपीची गोष्ट नसते. तेथे तर कायद्यानुसार राजेही चालते. चरित्र कृष्णाचे नाही, तर चरित्र एका शिवपित्याचे आहे. त्यांचे चरित्र खूप श्रेष्ठ आहे. सर्व पतित सृष्टीला पावन बनवता. ही खूप मोठी चतुराई आहे. यावेळेस सर्व मनुष्य मात्र अजामिलसारखे पापी आहेत. मनुष्य समजतात ते साधू इत्यादी श्रेष्ठाचारी आहेत, परंतु त्यांचा पण उद्धार मलाच करावा लागतो. जसे तुम्ही कलाकार आहात, बाबा पण कलाकार आहेत ना. तुम्ही 84 जन्म घेऊन भूमिका वटवतात. ते पण मुख्य रचनाकार, निर्माता, मुख्य कलाकार आहेत. कारण करता करविता आहे ना. काय करतात? पतितांना पावन बनवतात. बाबा म्हणतात, तुम्ही मला बोलवतात, येऊन आम्हाला पावन बनवा. मी पण या भूमिकेशी बांधलेला आहे. असे कोणी म्हणू शकत नाही की हे नाटक का बनले, कधी बनले. हे तर पूर्वनियोजित नाटक आहे. याचा आधी मध्य अंत नाही. प्रलय होत नाही. आत्मा अविनाशी आहे. कधी विनाश होऊ शकत नाही. यांना भूमिका पण अविनाशी मिळालेली आहे. हे बेहदचे नाटक आहे ना. थोडक्यामध्ये बाबा समोर बसून ज्ञान देतात की या वैश्विक नाटकाची भूमिका कशी चालते. बाकी असे नाही की परमात्मा मृत व्यक्तीला जिवंत करू शकतात. ही तर अंधश्रद्धा आहे. रिद्धिसिद्धी असणाऱ्या गोष्टी येथे नाही. मला बोलावतातच, पतित पावन या, येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा, तर बरोबर येतात. गीता सर्व शास्त्र शिरोमणी आहे. भगवंतानेच गीता ज्ञान ऐकवले आहे. अच्छा, सहज राजयोग कधी शिकवला हे पण तुम्ही जाणता. बाबा कल्पाच्या संगमयुगामध्ये येतात. तेव्हा येऊन पावन दुनिया, नवीन दुनिया, राजधानी स्थापन करतात. सतयुगामध्ये तर स्थापना करणार नाही. ती तर आहेच पावन दुनिया. कल्पाच्या संगमयुगामध्येच कुंभमेळा भरतो. तो मेळा तर 12 वर्षानंतर भरतो. येथे मोठा कुंभाचा मेळा प्रत्येक 5000 वर्षानंतर भरतो. आत्मा आणि परमात्माचा मेळा. जेव्हा परमपिता परमात्मा येऊन सर्व आत्म्यांना पावन बनवून घेऊन जातात. कल्पाचा कालावधी जास्त दाखवल्यामुळे मनुष्य गोंधळून गेले आहेत. आता तुम्ही समजतात. तुमचे मासिक जे निघते ते पण तुम्ही मुलं समजू शकता. दुसरे कोणी समजू शकणार नाही. बाबांनी म्हटले होते, तुम्ही लिहा, जे काही झाले ते 5000 वर्षापूर्वी सारखेच झाले. यामध्ये नवीन कोणती गोष्ट नाही. जे 5000 वर्षापूर्वी झाले त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. कोणालाही समजावून घ्यायचे असेल तर येऊन समजू शकतात. अशी युक्ती करावी लागेल. आम्ही वर्तमान पेपरमध्ये काय लिहावे हे तुम्ही विचारसागर मंथन करू शकता. हे पण तुम्ही लिहू शकता की महाभारताची लढाई कशा प्रकारे पावन दुनियेचे गेट उघडते. सतयुगाची स्थापना कल्पापूर्वीसारखी कशी होते. कसे देवी देवतांचे राजधानी स्थापना होत आहे. येऊन समजून घ्या. ईश्वरीय पित्याकडून जन्मसिद्ध अधिकार घ्यायचा असेल तर येऊन घेऊ शकतात. अशा प्रकारे विचारसागर मंथन करायला पाहिजे. ते लोक नाटकाच्या गोष्टी इत्यादी बनवतात. याची पूर्व नियोजित नाटकामध्ये नोंद आहे. ज्याची भूमिका वटवतात. व्यासने पण पूर्वनियोजित नाटकानुसार ग्रंथ इत्यादी बनवले आहे. भूमिकाच तशी मिळालेली आहे. आता तुम्ही वैश्विक नाटकाला समजले आहे.
परत त्याच नाटकाची पुनरावृत्ती होत राहील. तुम्ही परत ज्ञान ऐकण्यासाठी आले आहात. तुम्ही जाणतात परत लक्ष्मीनारायणाचे राज्य असेल. बाकी सर्व धर्म नष्ट होतील. आता तुम्ही ज्ञानसंपन्न बनत आहात. बाबा तुम्हाला आपल्यासारखे ज्ञानसंपन्न बनवत आहे. तुम्ही जाणता आम्ही अर्धा कल्प शांतीमध्ये राहू. कोणत्याही प्रकारची अशांती राहत नाही. तेथे मुलं इत्यादी रडत नाही. नेहमी हसत राहतात. येथे तुम्हाला रडायचे नाही. गायन पण आहे. मातेचा मृत्यू झाला तर तुम्ही ज्ञानामृत घेत राहा. रडाल तर आपलेच पद भ्रष्ट होईल. तुम्हाला तर पतीचा पती मिळाला आहे, जे स्वर्गाची बादशाही देतात. ते तर कधीच मरत नाही. परत रडण्याची काय आवश्यकता आहे? जे रडत नाही तेच बादशाही घेतात. बाकी तर सर्व प्रजेमध्ये चालले जातात. बाबांना जर कोणी विचारतील, या परिस्थितीमध्ये आमचा मृत्यू झाला तर आम्ही काय बनू? मुलांना अंतकाळामध्ये सर्व साक्षात्कार होतील. जसे शाळेमध्ये सर्वांना माहीत होते ना, रुद्रमाळ कोणती बनते, ते अंतकाळामध्ये तुम्हाला माहीत होईल. जेव्हा अंतकाळाचे दिवस असतात तर खूप पुरुषार्थ करतात. ते समजतात आम्ही अमक्या विषयामध्ये नापास होऊ. तुम्हाला पण माहीत होईल. अनेक जण म्हणतात आमचा मुलांमध्ये मोह आहे, तो काढून टाकावा लागेल. एक शिवबाबामध्ये मोह ठेवायचा आहे, बाकी विश्वस्त होऊन सांभाळायचे आहे. असे म्हणतात ना, हे सर्व काही ईश्वराने दिले आहे. परत विश्वस्त बनून सांभाळ करायचा आहे. ममत्व काढून टाका. बाबा स्वतः म्हणतात यांच्यामधून ममत्व काढून टाका. समजा हे सर्व त्यांचे आहे. त्यांच्या मतावर चाला. त्यांच्या कार्यामध्येच तत्पर राहा. अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करत राहा. बाबांना कन्यासाठी सर्वात जास्त आदर सन्मान आहे. कन्या कर्मबंधनापासून मुक्त असतात. मुलांना तर पित्याच्या वारशाचा नशा राहतो. कन्याला लौकिक पित्याचा वारसा मिळत नाही. या पित्याजवळ तर स्त्री पुरुष असा भेदभाव नाही. बाबा आत्म्यांना समोर बसवून समजवतात. तुम्ही जाणता आम्ही सर्व भाऊभाऊ आहोत. बाबांपासून वारसा घेत आहोत. आत्माच शिकते, बाबांपासून वारसा घेते. जितका जास्ती वारसा घ्याल तेवढे उंच पद मिळेल. बाबा येऊन सर्व गोष्टी समजवतात. शिवबाबा निराकार आहेत, त्यांची पूजा करतात. सोमनाथाचे मंदिर पण बनवले आहे. हे पण तुम्ही जाणता शिवबाबांनी येऊन काय केले, का त्यांचे स्मृतीस्थळ मंदिर बनवले आहेत. हे पण तुम्ही समजता कल्पकल्प असेच होईल. या विनाशी नाटकामध्ये नोंद आहे, त्यांचीच पुनरावृत्ती होत आहे. बाबांना यायचेच आहे. जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. कोणत्याही दुःखाची गोष्ट नाही. येथे तर कारण नसताना पण खून होतात. नाहीतर कोणी कोणाचा खून करतात तर त्याला फाशीची सजा मिळते. आता कोणाला पकडणार? या नैसर्गिक आपत्ती होणारच आहेत. विनाश होणार आहे. अमरलोक मृत्यूलोकाचा अर्थ पण कोणी समजत नाही. तुम्ही जाणतात आज आम्ही मृत्यूलोकमध्ये आहोत, उद्या अमरलोकमध्ये असू. यासाठी आम्ही शिकत आहोत. मनुष्य अगदी अज्ञान अंधारात आहेत. तुम्ही ज्ञानामृत पाजत आहात. होय होय करून परत अज्ञान निद्रेमध्ये झोपतात. ऐकतात पण बेहदचे बाबा वारसा देत आहे. हीच ती महाभारत लढाई आहे, ज्याद्वारे स्वर्गाचे गेट उघडते असा अभिप्राय पण देतात. हे ज्ञान खूप चांगले आहे. असे ज्ञान कोणी देऊ शकत नाही. आम्ही मानतो. बस स्वतः काही ज्ञान घेत नाही, परत झोपून जातात. यालाच म्हटले जाते कुंभकर्ण. तुम्ही म्हणू शकता की अभिप्राय तर दिला, परंतु असे नाही. परत घरी गेल्यानंतर अज्ञान निद्रेमध्ये झोपून जा. कुंभकर्णाच्या चित्रापुढे येऊन जायला पाहिजे. यांच्यासारखे तुम्ही झोपू नका. ज्ञान समजून सांगण्याची खूप युक्ती पाहिजे. बाबा म्हणतात मुलांनो, आपल्या दुकानांमध्ये पण मुख्य चित्र लावा. जे कोणी येईल त्यांना समजून सांगा. त्यांच्याशी हा पण सौदा करा. हा खरा सौदा आहे. यामुळे तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकता. यामध्ये लज्जेची कोणती गोष्ट नाही. काही जण म्हणतात ब्रह्मकुमार बनला आहात. बोला, अरे प्रजापिता ब्रह्मकुमार कुमारी तर तुम्ही पण आहात. बाबा नवीन सृष्टीची स्थापना करत आहे. जुन्या दुनियेला आग लागणार आहे. तुम्ही जोपर्यंत ब्रह्मकुमार कुमारी बनले नाही तोपर्यंत स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. अशा प्रकारे दुकानांमध्ये सेवा करा तर खूप बेहदची सेवा होईल. आपसामध्ये चर्चा करा. दुकान लहान आहे तर भिंतीवरती चित्र लावू शकता. स्वतःच्या घरापासून सुरू करा. प्रथम त्यांचे कल्याण करायचे आहे. बाबा म्हणतात आता कोणत्याही देहधारेची आठवण करू नका.
शिवबाबांची आठवण करा, ज्याद्वारे वारसा मिळतो. म्हणून तर बिचारे गोंधळून गेले आहेत. त्यांना सांगा, दैवी दुनिया स्थापन होत आहे. नरापासून नारायण बनायचे असेल तर येऊन हे ज्ञान घ्या. आजच्या गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. एक बाबामध्ये शुद्ध मोह ठेवायचा आहे. त्यांचीच आठवण करायची आहे. देहदारीपासून ममत्व काढून टाकायचे आहे. विश्वस्त बनून सांभाळ करायचा आहे. 2. विकर्माजीत बनायचे आहे. म्हणून कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म व्हायला नको, याचे खूप खूप ध्यान ठेवा. वरदान: साक्षीपणाच्या आसनाद्वारे त्रास दुःख शब्दाला समाप्त करणारे मास्टर त्रिकालदर्शी भव. साक्षीपणाच्या आसनाद्वारे त्रास दुःख शब्दाला समाप्त करणारे मास्टर त्रिकालदर्शी भव. या अविनाशी नाटकामध्ये जे काय होते त्यामध्ये कल्याण आहे. म्हणून का, कसे हे प्रश्न समजदार मुलांच्या मनामध्ये येऊ शकत नाही. नुकसानमध्ये पण कल्याण समावलेले आहे. बाबांचा हात आणि सोबत आहे म्हणून अकल्याण होऊ शकत नाही. असे आनंदाच्या आसनामध्ये स्थिर राहा, तर कधीच दुःखी होणार नाही. साक्षीपणाची स्थिती त्रास दुःख शब्दाला नष्ट करते. म्हणून त्रिकालदर्शी बनून प्रतिज्ञा करा की न दुःखी होऊ न दुःखी करू. बोधवाक्य: आपल्या सर्व कर्मेंद्रियांना आदेशाप्रमाणे चालवणे स्वराज्य अधिकारी बनणे आहे. आपल्या सर्व कर्मेंद्रियांना आदेशाप्रमाणे चालवणेच स्वराज्य अधिकारी बनणे आहे. ओम शांती.